हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्देशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण प्रारंभ करतो. काल आपण श्लोकाला सुरुवात केलेली होती आणि त्यातल्या ओळीचा विचार सुरू केलेला होता. 20 नंबरच्या श्लोकाचा विचार चालू आहे. परस्तस्मात् भावो अन्यो व्यक्तो अव्यक्तात् सनातनम यस सर्वेषु भूतेषु नश्यसु न विनश्यति. वर्णन करायला लागलेले आहे. भगवंत सांगतात की या अव्यक्ताहून सुद्धा एक श्रेष्ठ असं आहे जे ब्रह्मलोक किंवा इतर लोकांच्या वरून सुद्धा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा पर असलेला तो जो आहे तो सनातन अव्यक्त तत्व जे आहे ते सर्व भूतांचा, सर्व पंचमहाभूताच्या सृष्टीचा नाश झाला तरी सुद्धा स्वतः मात्र विनाश पावत नाही. तो सर्व काळामध्ये अस्थिर रूपाने असतो आणि मन आणि बुद्धी इंद्रिय यांच्या पलीकडे तो राहतो आणि म्हणूनच मन इंद्रिया बुद्धींचा तो स्वामी आहे. सर्व सृष्टीचा तो मालक आहे. सृष्टीत राहून मालक बनता येत नाही. मन आणि इंद्रियामध्ये वावरत असताना आपल्याला मुक्तीचा अनुभव येणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी समसमान आहेत. म्हणून जोपर्यंत आपण अंतःकरणातच वावरत असतो तोपर्यंत आपण बंधनात असतो. जोपर्यंत आपण सृष्टीत असतो तोपर्यंत आपण ब्रह्मदेवच असतो आणि ब्रह्मदेवाच्या ह्या सृष्टीच्या पर म्हणजे पलीकडे जिथं नाशच संभवत नाही अशा ठिकाणी जो आहे किंवा ज्याचं अस्तित्व आहे, जो सदोदित आहे असा सृष्टीकर्ता जो आहे तो परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याचं कधीही नाश होत नाही. सगळे नाश तो पाहतो, सगळ्यांचा जन्म पाहतो. जो जन्म आणि नाश पाहतो तो सदोदित असतो. असं सदोदित समतत्व असणारं जे तत्व जे आहे ते भगवत तत्व इंद्रिय आणि मन बुद्धीला गोचर होत नाही. सर्वसाधारण जीवाची अवस्था जर आपण घेतली तर सर्वसाधारण जीव जो आहे तो अंतःकरणामध्ये इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार यामध्ये लिप्त होऊन त्यातच फिरत असतो. त्यामुळं त्याला हा अहंकार काय आहे, मन काय आहे, बुद्धी काय आहे हे समजतच नाही. मनाच्या बाहेर गेल्याशिवाय मनाकडे पाहता येत नाही. ध्यानामध्ये आपण मनाच्या बाहेर जातो, नामामध्ये आपण मनाच्या बाहेर जातो, इंद्रियांच्या पलीकडे जातो. म्हणून एक वेगळ्या प्रकारची अशी शांती आपण अनुभवतो. जोपर्यंत आपण इंद्रियामध्येच वावरत असतो, जोपर्यंत आपण अंतःकरणामध्ये वावरत असतो, मनभाव, चित्तभाव, बुद्धिभाव, अहंकार भाव या भावामध्ये असतो तोपर्यंत आपल्याला भगवंताचा अभावच जाणवत राहतो. या भावांना सोडून आपण जर पलीकडे गेलो तर भाव आणि अभावरूप असलेला जो परमात्मा आहे, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नाश आणि विकार पोचत नाही अशी स्थिती एक आहे असं भगवंत स्वतः सांगायला गेले आहेत. आता त्याचं वर्णन माऊली आपल्या भाषेमध्ये अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायला सुरुवात करतात आणि 170 नंबरची ओवी 171 नंबरच्या ओवीमध्ये तो एकच विचार एकदम सांगितलेला आहे. आपण बघूया. तेथे समविषम न दिसे काही. त्या ठिकाणी साम्यामध्ये विश्वातील हा यांच्यासारखे आहे, हा याहून अगदी विलक्षण आहे, हे साम्य किंवा हे वैषम्य दोन्ही दिसत नाही. म्हणून ही भूते ही भाष नाही. त्या ठिकाणी आकाशादी पंचमहाभूत आहेत ही भाषा त्या ठिकाणी नाही. किंवा जारद, अंड, स्वेद ज्या ज्या प्राण्यांच्या खाणी आहेत त्या पण त्या भाषा त्यात संभवत नाही.
ज्याप्रमाणे दृष्टांत दिला, जेवी दुधची झालिया दही नामरूप जाये. जेव्हा दुधाचं दही होतं त्यानंतर त्या दुधाची नाम आणि त्याचं रूप पालटून जातं. त्या पांढऱ्या पदार्थाला दूध म्हणत नाही म्हणून त्याचं नाम गेलं. ते जे पातळ असणारा जो पांढरा पदार्थ दुधाच्या रूपात होता तो आता घट्ट रूपामध्ये झाला, त्याची चव सुद्धा बदलली, म्हणजे त्याचं रूपांतर झालं, आकार आणि नाम बदललं, कारण ते त्यानं रूपांतरित झालेलं आहे, त्याचं अवस्थांतर झालेलं आहे. तसं इथं सम विषम न दिशे काही, असे एक सृष्टी या विश्वातील साम्यामध्ये विश्वातील असा एक पदार्थ आहे याच्यासारखा, म्हणजे त्यात स्वजातीय स्वगत भेद स्वजातीय भेद विजातीय भेद दिसत नाही, किंवा याहून अगदी विलक्षण विजातीय भेद नाही. असं सौम्य आणि वैषम्य असं काहीच नसतं. आकाशादी भूत किंवा 4 योनी खाणी त्यामध्ये अस्तित्वात नसतात. जसं दुधाचं दही झालं की त्याचं नाम आणि आकार, त्याचं नाम आणि रूप संपुष्टात येतं, वर्णन केलेलं आहे. तेवी आकार लोपासरशे जगाचे जगपन भ्रंशे, परी येते झाले जे तैसे तैसेची असे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. वरती दुधाचा दृष्टांत देऊन ही दुसरी 171 नंबरची ओवी सांगतात. त्याप्रमाणे जगाच्या या स्थूल सूक्ष्म आकाराचा लोप झाल्याबरोबर जगाचं जगपण नष्ट होतं, परंतु त्या आकार लोपामध्ये ज्या अधिष्ठान रूप परमात्म्याच्या ठिकाणी होतो तो मात्र जसाच्या तसा, कुटस्थ नित्य शब्द त्याला वापरतात, जसाच्या तसा असतो, त्याचा लोप किंवा नाश होत नाही. ह्या पहिल्या 2 ओवीमध्येच माऊलींनी या श्लोकाचं भाषांतर करून दाखवलेलं आहे. 2 ओव्याच पाहिल्या की आपल्याला भाषांतर कळतं. किती सुंदर दृष्टांत दिलेला आहे बघा. जसं दुधाचं नाम आणि रूप लोपल्यानंतर त्याचं दह्यामध्ये रूपांतर होतं, दही झालं की त्याचं नाम जातं, दही झालं की त्या दुधाचं रूप सुद्धा निघून जातं, म्हणजे त्याचं अवस्थांतर असं होत असतं. आणि म्हणून म्हणलेलं आहे ब्रह्मदेवाची ही सुषुप्त रूप असलेली अव्यक्त अवस्था जी आहे सर्व भूताचे सर्व भूतमात्राची उत्पत्ती व प्रलयाचे कारण आहे. आणि याच बीजातून विश्व निर्माण होतं आणि ते पुन्हा बीजावस्थेत जातं. याच बीजातून विश्व निर्माण होतं आणि त्याच विश्वाचं परत बीज रूपांतर होतं, म्हणजे अव्यक्तातून व्यक्त आणि व्यक्तातून अव्यक्त असं चक्र सतत चालू असतं. बीजची झाले तरू आणि भांगाराची अलंकारू, बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाये, ऐशेनी कल्पकोटी जाये तरी बीजन जातीनं नशे. जाती कधीच नष्ट होत नाही. म्हणजे सगळ्या ज्या विश्वाच्या घडामोडी आहेत या घडामोडी घडत असताना तिथं एक अव्यक्त असा आहे की जो अव्यक्त व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे आहे आणि तू काहीतरी चालवतो आहे. म्हणून अज्ञान हे जगताचे उत्पत्ती स्थिती लयाचं कारण आहे. काय म्हणलेलं आहे की जे अज्ञान जे आहे हे जगताचं उत्पत्ती स्थितीचं लयाचं कारण आहे. मगाशी आपण मागच्या चिंतनामध्ये कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्यामध्ये बोलताना आपण बोललो की अज्ञानामुळंच सृष्टीची उत्पत्ती आहे. म्हणजे जो अज्ञानामध्ये लय होतो, अज्ञानामध्ये जागा होतो, ती सृष्टी आहे, तो संसार आहे. आणि ज्यावेळी जागृती आहे असा जागा असणारा दुसरा कोण सृष्टीचा चालक आहे त्याला परमात्मा म्हटलेला आहे. म्हणून अज्ञान आहे तोपर्यंत जगताचं उत्पत्ती आहे, जगाचा लय आहे. म्हणून वृक्ष हे बीजामध्ये नाम रूप गुणरहित अवस्थेमध्ये असतो. कुठल्याही व्यक्त जे होणार आहे त्या वृक्षामध्ये वृक्ष हे व्यक्त रूप असतं बीजाचं, आणि या व्यक्तामध्येच त्याचं अव्यक्त रूप दडलेलं असतं आणि अव्यक्तामध्येच त्याचं व्यक्त रूप दडलेलं असतं. धरून चालूया, बीज हे अव्यक्त रूप आहे पण त्या बीजामध्येच व्यक्त असणारा वृक्ष दडलेला आहे. त्यामुळं वृक्ष हा बीजामध्येच असतो. तो कसा असतो मात्र, त्याला नाम नसतं, त्याला रूप नसतं, तो खरा वृक्षच आहे विचार करायला गेलेला असतो. म्हणून तो कसा असतो, नंतर बीजातून व्यक्त होत असतो.
म्हणून हे विश्व सुद्धा अव्यक्तात म्हणजे ब्रह्मदेवाच्या झोपेची जी अवस्था आहे त्या झोपेच्या अवस्थेमध्ये तीच विश्वाची प्रलय अवस्था किंवा तीच विश्वाची कारण अवस्था म्हणतात. जरासं कठीण आहे आपल्याला समजायला, पण ब्रह्मदेवाच्या मागच्या दृष्टांतावरून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आणि ब्रह्मदेवाचा नाश यावरून आपल्याला समजतं. त्यामुळे ईश्वर सर्व जे आहे ते सर्व विश्व जे आहे ते मायाधीन आहे. म्हणजे माया प्रकृती ही विश्वाला कारण बनते. खरं कारण कोण आहे? जो चालक, पण त्याला कारण म्हणता येत नाही, कारण जी माया राहते ती त्या ईश्वराच्या अधीन आहे आणि सगळं विश्व जे आहे ते मायेच्या अधीन आहे. जोपर्यंत जीव संसार या कारणाचा नाश करत नाही तोपर्यंत अज्ञानापलीकडे जात नाही. आणि अज्ञानाच्या पलीकडे जाणं म्हणजे संसार प्रपंचासक्ती यातून बाहेर पडणं. काम क्रोधादी ज्या विकाराच्या मूळ गोष्टी आहेत अंतःकरणामधल्या त्यातून बाहेर पडणं म्हणजे अज्ञानाच्या पलीकडे जाणे. जसं आहे तसं समजून घेणं, आपल्या कल्पनेची भर न घालणं म्हणजे अज्ञानाच्या पलीकडे जाणं आहे. आपण कल्पनानं विश्व तयार करतो. तो जसा ईश्वराचा संकल्प असतो तसा जीवाच्या संकल्पनानं प्रपंच तयार होतो. ईश्वराच्या संकल्पनानं जशी सृष्टी तयार होते त्याला ईश्वर सृष्टी म्हणतात, तसं जीवाच्या कल्पनेनं एक संसार तयार होतो किंवा ज्याला प्रपंच तयार होतो ही जीवसृष्टी आहे. आणि ही जीवसृष्टीच याचं कारण जीवसृष्टीचं अज्ञान आहे. मूळचं कारण जर समजायला लागलं तर सृष्टीची म्हणजे जीवसृष्टीची उत्पत्ती समजते. आणि मूळ कारण जर अव्यक्त व्यक्ताचं जर समजलं तर आपल्याला ही ब्रह्मदेवाची सृष्टी समजायला सुरू होते. तोपर्यंत म्हणजे जीव जोपर्यंत संसार करणार हे संसार करण्याचा अज्ञानाचा नाश होत नाही, अज्ञानाच्या पलीकडे जात नाही, तोपर्यंत तो मुक्त होणारच नाही. तोपर्यंत कोणत्याही लोकात जाऊ, ब्रह्मलोकात जाऊ दे ना तर नरकात जाऊ दे, तो संसारामध्येच असतो. भले तो श्रीमंत हो, मोठमोठे आता उद्योगपती जे आहेत त्या उद्योगपतींसारखा श्रीमंत हो, म्हणजे टाटा बिर्ला सारखे आता मोठे मोठे उद्योगपती जे आहेत, अंबानी सारखे, हा अंबानी सारखा उद्योगपती हो किंवा रस्त्यावरला भिकारी असो, ते दोघांचे संसारच आहे. फरक फक्त थोडासा इकडं तिकडं दिसण्याचा फरक आहे, पण खऱ्या अर्थानं जो आहे तो पारमार्थिक दृष्ट्या जर विचार केला, वास्तव दृष्ट्या विचार केला तर दोघेही दुःखी आहेत. रस्त्यावरला भिकारी आणि एशीमध्ये लोळणारा एखादा श्रीमंत ग्रस्त हे दोघेही भिकारी आहेत. रस्त्यावर वाळले तुकडे चघळणारा एखादा दरिद्री आणि एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये उच्च दर्जाचं अन्नपान खाणारा तोही दोघंही संसारिक आहे, दोघंही दुःखामध्ये आहेत. या दुःखाचं मूळ कारण जोपर्यंत जीव समजून घेत नाही तोपर्यंत या दुःखाला अंत नाही. दुःखाचा अंत होत नाही तोपर्यंत जीवनमुक्तीचा संभव नाही. जीवनमुक्तीखेरीज हे जन्म मृत्यू पाहता येत नाहीत. मला जन्म झालेलाही माझा माहीत नाही अज्ञानामुळं, आणि माझा मृत्यू होता नाही मी त्याचा साक्षी नसतो अज्ञानामुळं. जर मी या दोन्ही जन्म मृत्यूच्या पलीकडे जायला लागलो, माऊली बोलतात बघा, ते सम विषम न दिशे काही, त्या ठिकाणी सम आणि विषम असं काही दिसत नाही. कारण त्या अवस्थेमध्ये व्यक्ताच्या पलीकडे एक सनातन तत्व आहे, तो परमात्मा आहे. आणि तो परमात्मा त्या दृष्टीने विचारात सांगितलेला आहे की तर सम विषम अशा दोन्ही गोष्टी शिल्लक राहत नाहीत. त्या ठिकाणी भूते ही भाष नाही, त्या ठिकाणी भूत मात्र असा शब्दप्रयोग सुद्धा नाही. असं जे अव्यक्त श्रेष्ठ दर्जाचं तत्व आहे. जसं उदाहरण देताना दोन उदाहरण दिलेले आहेत. उदाहरण दिलेलं आहे दुधाचं, की दुधाचं दही झालं की त्याचा दूधपणा संपून जातो. तसं या ठिकाणी जो आहे हे सृष्टीचं चक्र जे चालू आहे त्या अव्यक्तामध्ये त्या घडामोडीची कल्पना सुद्धा नसते. हे इकडं चालू असतं ब्रह्मदेवाच्या याच्यामध्ये. सम विषम न दिशे काही, म्हणून ही भूते ही भाष नाही. जेवी दुधची झाली या दही नाम रूप जाये, ती आकार लोपा सरसे. आकार लोप पावतात, पण आकार लोपा सरसे जगाचे जगपण भ्रंशील. जे जगपण जे जगानं आकाराला आलेलं असतं ना, तो आकार जावसा होतो आणि आकाराचा लोप होतो. परंतु परत ते झाले ते जैसे तैसेचे असे, पण तो मात्र जो आहे, परंतु आकार लोप ज्या अधिष्ठान रूप परमात्म्याच्या सत्तेवर घडतो
जो बाजूनं पाहतो त्याच्या दृष्टीनं ते जसंच्या तसं तो तसाच असतो, त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही, त्याचा लोप किंवा त्याचा नाश होत नाही. असं सनातन तत्व जे आहे त्याचा नाश होत नाही. भूतामध्ये पंचमहाभूतामध्ये गडबडी सगळ्या होतात, सृष्टीमध्ये घडामोडी होतात, उलतापालट होते ती सृष्टीमध्ये होत असते, आकार लोपतात, परत आकार तयार होतात, परंतु त्याच्या मागे असलेलं जे गूढ तत्व अव्यक्त तत्व आहे त्या तत्वावर मात्र अधिष्ठानावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. ते आहे तसं असतं, आहे तसं असतं म्हणून परत दुसऱ्याला जन्माला घालू शकतं. हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. मातीचं उदाहरण घेतात, सोन्याचं उदाहरण घेतात. बघा, या सोन्याच्या सत्तेवरती अधिक कित्येक तरी अलंकार तयार होतात, पण ते अलंकार सोन्याचेच असतात. त्याला अलंकार म्हणू आपण, नाहीतर सोनं म्हणू, ते सोनंच आहे. अलंकार म्हटलं तरी सोनं आहे आणि त्याला सोनं म्हटलं तरी सोनं आहे. त्यामुळे जरी अलंकार तयार झाले, त्याच्या बांगड्या केल्या, त्याचं आणखीन काहीतरी गंठन केलं, त्याच्या काहीतरी अंगठ्या केल्या, त्याची कानातली डुलं केली, असे वेगवेगळ्या रूपात त्याची रूपांतरी जरी झाली असली तरी सोन्याचं काय बिघडलं सांगा? काहीच नाही बिघडलं. आणि समजा त्याच सोन्याच्या एखाद्या अंगठीचं किंवा त्या माळेचं सोन्याच्या अलंकाराला मोडल्याला त्याचा आकार नाश झाला, सोन्याचा नाश झाला काय? मातीच्या सत्तेवरती अनेक गाडगी मडकी तयार होतात, पण गाडग्या मडक्याच्या आकाराचा परिणाम त्या मातीवर काय होत नाही. मातीशी त्याचं काही घेणं देणं नसतं, कारण त्याच्या अधिष्ठानावरही आकार निर्माण होतात. भले ते आकार जर मोडले आणि त्याचा नाश जरी झाला, मडकी गाडगी फुटली, तर फुटल्यानंतर सुद्धा मातीचं काय बिघडलं? काहीच बिघडलेलं नाही, तो आहे तसा असतो. ह्या उदाहरण परत येते, झाले ते तैसेची असते, त्याच्यामध्ये थोडा सुद्धा बदल होत नाही, कारण ते त्या अव्यक्ताहून श्रेष्ठ असलेलं सनातन तत्व आहे, जे घडवण्यासाठी कारण बनलेलं आहे. त्या कारणाला कोण घालवणार आहे सांगा? कार्य नष्ट होतं आणि कार्याबरोबर आकारही नष्ट होतो. पण कार्याने आकार गेले तर कारण तसंच उरतं, त्या कारणाला धक्का पोचत नाही. ईश्वर किंवा परमात्मा हा निमित्त उपादान कारण आहे या सृष्टीचा, आणि त्यामुळं उपादान कारणाचा कधीच नाश होत नाही. उपादान कारण असं असतं, ते कार्याबरोबरही असतं, आणि कार्य जरी नसलं तरी कार्याच्या मागे कारण बनून राहत असतं. थोडंसं कठीण वाटतं. दोन कारणं पुढे अजून आपण बघणार आहोत. निमित्त आणि उपादान कारणाचे वैशिष्ट्य पद्धतीनं ओव्या पुढे टाकलेलेच आहेत माऊलींनी. इथे एक वर्णन केलेलं आहे. उपादान कारण हे कार्यामध्ये असतं आणि कारण म्हणूनही असतं, कार्यामध्येही असतं. पण कार्याचा जर समजा लोप झाला, म्हणजे जरी मडकं मोडलं, मडकं हे मातीचं कार्य आहे, अलंकार हे सोन्याचं कार्य आहे. कार्य जरी बिघडलं म्हणजे अलंकार नष्ट झाले तर सोने मात्र नाश पावत नाही, ते तसंच्या तसंच असतं. त्याचा आकार कधी बदलत नाही, कारण ते आकारात नव्हतंच, ते दुसऱ्याला आकार देतं. ते स्वतः निराकार अवस्थेमध्ये असतं, ते दुसऱ्याला वैशिष्ट्यपूर्ण बनवतं, ते स्वतः निर्विषय बनवून राहत असतं. हाच विचार माऊलींनी ह्या 170 नंबर 171 नंबरच्या ओवीमध्ये मांडलेला आहे. काय म्हणतात ते? तर सम विषम न दिशे काही, तिथं हे थोडंसं, हे थोडं जास्त, हे सम, हे विषम असं, किंवा हा याच्यासारखा आहे, किंवा हा याहून विलक्षण आहे, हे साम्य आणि विषम्य त्या ठिकाणी विश्वातल्या साम्यात काही दिसत नाही. म्हणून तिथे म्हणून भूते ही भाषण आहे, म्हणून तिथं आकार रूप असलेली पंचमहाभूतं नसतात आणि दुसऱ्या त्यात गुणी नसतात. जेवी दुधाची झाली या दही नामरूपच आहे. दुधाचं दही झाल्यानंतर नामरूप निघून जातं, तेवी आकार लोपा सरसे जगाचे जगपण भ्रंशे. जग नष्ट होईल, पण जगाला जगपण देणारा जो आहे तो मात्र आहे तसा असतो, हेच सांगायचं आहे. बरे, जे ते झाले ते जैसे तैसेची असे, त्यामध्ये बदल होत नाही. 172 नंबरची ओवी, तैतया नाव सहज अव्यक्त. माऊलीने आता तिसऱ्या ओवीमध्ये त्या श्लोकाचं वर्णन करताना काय सांगितलं? त्यालाच अव्यक्त म्हणतात. हे व्यक्त अव्यक्ताच्या पलीकडे आणि सम विषमाच्याही पलीकडे आहे, जे पंचमहाभूतांना आकार देतं, पण त्याच्या भ्रंशामुळं, त्याच्या आकार लोपल्यामुळं ह्याचा आकार जात नाही किंवा ह्याला आकारच नसतो.
ह्याचा भ्रंश कसा होईल? म्हणून तया नाव सहज अव्यक्त आणि आकारा एक तेची व्यक्त, त्याला सहजपणाने अव्यक्त नाव आहे आणि तेच आकाराला आलं की त्याला व्यक्त म्हणतात. नाव बदललं फक्त. व्यक्ताला आलं की त्याला जग म्हणतात आणि अव्यक्तामध्ये असतो तो परमात्मा असतो. व्यक्त झालं की त्याला भांडी, मडकी, गाडगी म्हणायची आणि अव्यक्त असतं त्यावेळी त्याला माती म्हणतात. तसाच अलंकाराचा आहे. सोनं अव्यक्तामध्ये आहे आणि अलंकार व्यक्तामध्ये येतात. म्हणून सहजच ते अव्यक्त आहे आणि तेच आकाराला आलं आणि आकार आहे तेची व्यक्त. हे एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही. हे एका अव्यक्ताच्या सापेक्ष दुसरे व्यक्त आणि व्यक्ताच्या सापेक्ष अव्यक्त असं सांगितलेलं आहे. एरवी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी व्यक्तत्वही नाही आणि अव्यक्तत्व दोन्ही धर्म नाहीत. कशाला व्यक्त म्हणायचं आणि कशाला अव्यक्त म्हणायचं? कारण जे नाहीच, का अव्यक्त म्हणायचं त्याला? तर ते व्यक्त रूपानं दिसतं, मग व्यक्त म्हणायला पाहिजे ना. मग व्यक्त नसताना ते काय असतं? तर अव्यक्त म्हणायला पाहिजे. म्हणून वास्तविक म्हणायची तरी काही गरज आहे सांगा बघू? अलंकाराला सोनं म्हणा नाहीतर अलंकार म्हणा. का त्याला सोनं का म्हणायचं? तर ते अलंकारात येतं म्हणून. बाकी त्याला म्हणायची गरज नाही. ते आहे तसंच आहे. त्याला नाव द्यायचं व्यक्त आणि अव्यक्ताच्या पलीकडे येते. व्यक्त का म्हणायचं माहिती आहे? तर ते आता व्यक्ताला दिसायला लागले ना, मग दिसायला लागले तर काहीतरी नाव द्यायला पाहिजे. मग आता दिसतंय दिसत नाही त्यावेळी काय? त्याला एक नाव द्यायचं. जे दिसत नाही ते आणि जे दिसतंय ते असं म्हणायची वेळ येते. कशामुळं? जे दिसतंय ते स्पष्ट करण्यासाठी. सापेक्षतेनं दुःख सांगावं लागतं. दुःख कसं? म्हणजे सुख नाही ती गोष्ट, असा त्याचा अर्थ आहे. नंतर सुख आणि दुःख दोन्हीचा अर्थच काय नाही ना. दोन्ही शब्दांना अर्थ नाही. सुखाच्या सापेक्षानं दुःख आहे, दुःखाच्या सापेक्षानं सुख आहे. वाईट आणि चांगलं काय सांगायचं? वाईट हे वाईट आहे, तर वाईट म्हणजे एक चांगली गोष्ट सांगण्यासाठी हे वाईट आहे म्हणून सांगावं लागतं, एवढंच. म्हणून इथं म्हणताय एकास्तव एक सूचित एरवी दोन्ही नाही. दोन त्यांना म्हणताच येत नाही, ते एकच असतं. अव्यक्त व्यक्त दोन्ही एकच आहे. म्हणजे साम्य अवस्था असते त्यावेळी अव्यक्त असतं आणि आकाराला आलं की ते व्यक्त बनतात. त्यामुळे परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी व्यक्तही नाही अव्यक्तही नाही, दोन्ही भाव नाहीत. त्यामुळे अव्यक्त ही भगवंताची प्रकृती आहे आणि वेद तिला माया किंवा अविद्या म्हणतात. काय नावं द्यायला लागतात बघा. नाही नावं दिली ना तर त्याचं जी मांडणी करायची आहे, बैठक मांडायची आहे, ती मांडता येते वेदांत शास्त्राला. आणि म्हणून प्रकृती, माया, अविद्या, ईश्वर या सगळ्या संकल्पना घेऊन वेदांतानं मांडणी केलेली आहे. वास्तविक एकमेव परमात्म्याखेरीज या सृष्टीमध्ये अन्य काहीही नाही. आता अन्य काहीही नाही हे सांगता का सांगावं लागतं? कारण आम्हाला जे दिसतं त्याला आपण काहीतरी नाव देतो म्हणून. मी त्या अलंकाराला सोनं म्हणतो म्हणून सांगावं लागतं की हे अलंकार आणि हे सोनं असे दोन विभाग करावे लागतात. बघायला गेलं तर फक्त सोनंच आहे. कशाला अलंकार म्हणण्यात तरी अर्थ काय? मडक्याकडे बघतो त्यावेळी त्याच्यात मातीच फक्त असते आणि मडकं फुटलं तरी मातीच असते. मग मडकाने का म्हणायचं? तर ते व्यक्त रूपाला आल्यावर काहीतरी नाव द्यावं लागतं म्हणून त्याला मडकं म्हणावं लागतं. मग माती का म्हणायचं? मग व्यक्त रूपात नसताना काय म्हणायचं? तर माती म्हणा, दुसरं काय म्हणायचं? काय संधी मांडणी जी आहे एवढी लक्षात घ्यावी लागते. म्हणून देव परमात्मा का म्हणायचा? सगळं देवच आहे, पण परमात्मा का म्हणायचा? आम्ही जीव म्हणतो म्हणून. जीव म्हणतो, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत देव आहे. जोपर्यंत ज्यावेळी जीव संपेल त्यावेळी देव ही संपेल त्याच्याबरोबर. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ज्ञान असा शब्द वापरावा लागतो. जर अज्ञान गेलं तर अज्ञान ज्ञाने नेले, ज्ञान त्या अज्ञानाला घेऊन जातो आणि आपणही नष्ट होतं. काही राहत नाही. कापुराची वाती उजळली ज्योत, ठाईची समाप्ती झाली जशी. कशाला व्यक्त म्हणायचं, कशाला अव्यक्त म्हणायचं? तर व्यक्त अव्यक्त सापेक्षतेनं बोलावं लागतं. म्हणून वास्तविक सगळं सुख असताना काही वेळा काहीला दुःख म्हणावं लागतं. सगळीकडे आनंद भरला असताना सुद्धा काही ठिकाणी नाराजी दिसते.
म्हणून त्या सापेक्षनं आनंद, सुख असे शब्द आलेले आहेत. वास्तविक सगळीकडे सुखच आहे, कारण सुखरूपतेशिवाय परमात्मा त्याचं स्वरूपच तसं आहे. पण इथं म्हणलंय तया नाव सहज अव्यक्त, सहजपणाने त्याला अव्यक्त म्हणायचं रे बाबा. हो, दुसरं काय सांगायचं म्हणून त्याला वर्णन केलेलं आहे. आणि आकार आहे त्याची व्यक्त, त्या आकाराला आलं की त्याला व्यक्त म्हणायचं. आकारात नसतं मग आता काय म्हणायचं, अव्यक्त म्हणा. आणि आकाराला आलं की व्यक्त म्हणा. पण व्यक्त आणि अव्यक्त दोन्ही नाहीत वास्तविक, कारण ते टिकतच नाहीत. व्यक्त तर राहतच नाही, त्याचा आकार कधी भ्रंश पावेल सांगता येत नाही. आणि ते मुळात अव्यक्तातच असतं. ज्यावेळी आकार नसतो त्यावेळी अव्यक्त निराकार अवस्था असतेच. ज्यावेळी आकार असतो त्यावेळी तरी ती अवस्था कुठं जाते सांगा ना, ती जातच नाही. परमात्मा गेलायच कुठं. जग झालं म्हणून काय जगातला परमात्मा गेला काय? नाही गेला. किंवा जग नव्हतंच, म्हणजे सृष्टीचा लय झालेला आहे. आपण मागच्या वेळा बघितला, ब्रह्मदेवाची रात्र झाली की सृष्टीचा लय होतो. आता जग नाहीच, जग नाही तरी परमात्मा आहे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. जगाच्या असण्यानं जगाच्या नसण्यानं त्या श्रेष्ठ असलेल्या अव्यक्तावर काही परिणाम होत नाही. जरी नसलं तरी आहेच ते. मडकी नाहीच तयार झाली, गाडगी तयार झाली नाहीत तरी का माती कुठं गेली काय सांगा बघू. आणि मडकी तयार झाली तरी पण माती आहेच. परंतु मडकी मडकी असतात जोपर्यंत ती व्यक्त असतात तोपर्यंत. मडक्यांचा नाश होऊ शकतो, मातीचा नाही. मडकी दिसेनाशी होऊ शकतात, मातीची अनुभूती सतत असते. सोनं घडवून अलंकार घडवून तर नाही घडो, सोनं असतंच. अलंकार असतात तेव्हा सोनं असतंच. अलंकार नसतात जेव्हा लगड असते त्यावेळी सोनं असतंच. सोन्याला अलंकाराची गरज नाही, मातीला मडक्याची गरज नाही. परंतु मडक्याला मातीची गरज आहे. मडक्याचं व्यक्त स्वरूप जर दाखवायचं असेल तर माती घेऊनच त्याला व्यक्त व्हावं लागतं. अलंकाराला स्वतःला दाखवायचं असेल तर सोनं घेऊनच त्याला दाखवावं लागतं. हे मी सोनं आहे, मी अलंकार आहे दाखवावं लागतं. हे मी मडका आहे असं दाखवावं लागतं. मातीला दाखवावं लागत नाही किंवा सोन्याला दाखवावं लागत नाही. हे अव्यक्त रूपात असलेली गोष्ट सतत असते, त्याला सहज अव्यक्त म्हणायचं. अव्यक्त का म्हणणं, व्यक्ताच्या सापेक्षतेनं म्हणलेलं आहे. एकाचं एक दुसरं स्पष्टीकरण देण्यासाठी एरवी दोन्ही नाही असं माऊली 172 नंबरच्या ओवीमध्ये बोलतात. थोडंसं कठीण वाटत असेल, याच्यामध्ये दृष्टांत जरी दिला असला तरी दुधाचं दही जरी झालं तर दुधाचा जो अंश, मूळ जो अंश आहे तो कधीच नष्ट होत नाही, तुपापर्यंत तो राहतो. तूप जरी झालं, तुपात दूध शोधता येणार नाही, पण दुधाशिवाय तूप शिल्लकच राहत नाही ना. दुधाशिवाय तूपच कसं होईल, असा मुख्य मुद्दा त्यातला आहे. इथं दुधाचा आणि त्याचा दृष्टांत दिलाय. जेवी दुधाची झाली या दही नामरूपच आहे. फक्त त्यांची नामाने रूप बदलतात, रूपांतरित होतात, अवस्थांतरित होतात, मात्र ते कुठंही जात नाहीत. 173 नंबरची उभी बघा. जैसे आटलिया रूपे, अनेक दुसरा दृष्टांत आता द्यायला पाहिजे माऊलीने, त्याच्यात चढा दृष्टांत थोडासा. आटले पण ते खोटी म्हणिपे. ज्याप्रमाणे अलंकाराचे आकार आटवल्यानंतर त्या आटवलेल्या सोन्याला काय म्हणतात, लगड म्हणतात. आत्ताच त्याचं वर्णन झालेलं आहे. जैसे आटलिया रूपे, रूपे म्हणजे अलंकार. अलंकारात रूपात सोळा असलेलं रूप, सोन्याचं रूप म्हणजे अलंकार. ते आटल्यानंतर आटले पण ते खोटी म्हणिपे. खोटी म्हणजे ते आता लगड, म्हणजे अलंकार संपले आता, त्याला लगड म्हणतात. पुढती तो घनाकार हरपे, जेवेळी अलंकार होते. आता परत त्याचा घन आकार जो असतो, म्हणजे चीप आहे सोन्याची, बिस्किट आहे सोन्याची, वीट आहे सोन्याची, हा घनाकार आहे. तो घनाकार कधी सोनार लोप करतो त्याचा, आणि लोप करून त्याचं रूपांतर दागिन्यामध्ये करतो. जे वेळी अलंकार होते त्यावेळी घनकार हरपे, तो घनाकार संपून जातो आणि अलंकारामध्ये रूपांतरित होतं. म्हणजे त्याचा घनवट आकार नष्ट होतं आणि त्याला सोन्यांचे अलंकार तयार होतात. सृष्टीमध्ये ही अशीच घडामोड चालू आहे. माऊलींना हे सांगायचं आहे. माऊलींना सोन्याचं दुधाचं वर्णन करायचं नाही. दूध आणि सोनं ही फक्त
नावं दिलेली आहेत, फक्त उदाहरण आणि प्रमाण द्यायचं म्हणून दिलेलं आहे. त्याकडेच लक्ष देऊन दुसरंच काहीतरी त्यातून काढत बसायचं नाही. मग असं कसं तसं कसं होईल, मग दुधाचं तूप झालं ते झालं, मग दूध कुठं आहे हे असलं त्यातलं काढत आपण बसलो ना, तर थोडासा दृष्टांत आपण समजून घ्यायचा, म्हणून सिद्धांतासाठी समजून घ्यायचा. खरं जे सांगायचं आहे तो परमात्मा अव्यक्त रूपात जो असतो ना, त्याच्यामध्ये काही घडामोडी होत नाही, अधिष्ठान तसंच राहतं. हा श्लोकाचा मूळ अर्थ आहे. आणि तो सांगायला माऊलींनी आटलेल्या सोन्याला लगड म्हणतात आणि वितळलेल्या सोन्याला अलंकार म्हणतात. सोनं ज्यावेळी वितळून त्याला रूप दिलं जातं, त्याला आकार दिले जातात, त्याला नाव येतं. एक रूप असतं, एक आकार असतो. रूप म्हणजे काय आहे, ते चित्ताक आहे. त्या चित्ताकाला एक आकार असा, एक गोल आकार असतो, आकार आहे. आणि त्याला एक नाव असतं, त्याला चित्ताक हे नाव आहे. गोल हा आकार आहे आणि घडवलेलं आहे, त्याचं रूप तयार झालेलं असतं. हे रूप, आकार, नाम नंतर मिळतात. पण ती निरूप आहे, आकार आहे, नाव आहे म्हणून सोनं आहे काय? नाही. उलट सोनं आहे म्हणून ते नाम आणि आकार आणि रूप आहे. वास्तविक आकार आणि नाम रूप ही नंतरची आहेत. अगोदर मुळात माती किंवा सोनं आहे म्हणूनच पुढचे पदार्थ घडतात, नाहीतर घडलं नसतं. तसं अव्यक्तामध्ये हे अव्यक्त रूप जे आहे हे घडामोडीला कारण आहे, आपण म्हणूया कारण आहे. वास्तविक कारण का म्हणायचं माहिती आहे, तर कार्य दिसतं म्हणून कारण म्हणावं लागतं. नाहीतर कार्याचा जेव्हा लोप होतो तेव्हा कारणही त्याच्यात लीन होतं, कार्य कारणामध्ये लीन होतं. त्यामुळे कारणही राहत नाही आणि कार्यही राहत नाही, दोन्ही निघून जातात. मग दोन्ही निघून झाले तर एकाला कारण आहे एकाला कार्य कधी म्हणायचं. व्यक्तामध्ये आल्यानंतर सोन्याची दागिने तयार झालेत ना, मग त्याला एक सोनं एक दागिनं असं म्हणावं लागतं. वास्तविक त्याला नावच नाही, मग एकटं असतं त्याला सोनं तरी कशाला म्हणायचं, काय म्हणायची काय गरजच नाही. तसं आहे की ज्यावेळी नामरूपाला सृष्टी येते ना, त्यावेळेला त्याला व्यक्त म्हणतात. मग आता व्यक्त म्हणायचे तर म्हणून ज्यावेळी व्यक्त नसती त्यावेळी अव्यक्त म्हणूया. हे म्हणण्यासारखं नुसतं आहे. जैसे आटली या रूपे आटले पण ते खोटी म्हणपे. हे दोन्ही प्रकार जे आहेत एका सोन्याच्या ठिकाणीच घडतात. अलंकार आहे आणि घनाकार सोनं आहे, दोन्ही एका सोन्याच्या ठिकाणीच माऊली बोलतात. पुढते ते घनाकार हरपे ज्यावेळी अलंकार होती, अलंकार झाल्यानंतर त्याचा लगडपणा किंवा वीट होती ती नाहीशी झाली. म्हणजे दोन्ही प्रकार सोन्याच्या ठिकाणी घडलं. त्याप्रमाणे हे आकाराला आलेलं विश्व आणि निराकार असणारी जी अव्यक्त माया आपण म्हणूया, त्याला प्रकृती म्हणूया, याचा विचार चैतन्याच्या ठिकाणी काही नाही. दोन्ही काही विचार नाही आहेत. हे विश्व आहे आणि ती माया आहे. त्यामुळे आकार आणि निराकाराला सापेक्ष कल्पनांना हे चैतन्यच आधारभूत आहे. चैतन्य नसेल तर हे दोन्ही आकार आणि निराकार ही दोन्ही गोष्टी सांगता येणार नाही. किंवा एक येतं नामरूपाला, एक व्यक्त आणि दुसरं अव्यक्त, हे चैतन्याच्या ठिकाणी घडणारी गोष्ट आहे. प्रकृतीला पण म्हणूया काय थोडीशी अव्यक्त आहे आणि व्यक्त जे झालेलं विश्व आहे. पण या दोन्हीला कारण असणारा कोण आहे, तो त्याच्या पलीकडे आहे. या जगाच्या पलीकडे प्रकृती आहे, माया आहे आणि मायेच्या पलीकडे तो आहे. आता सगळा जरी विचार केला तर जग हे मायेनं प्रकृतीनं व्यापलेलं जग हे भगवंतानं व्यापलेलं आहे. म्हणजे सगळ्यात तो आहे. पण ते नसलं तर तो शिल्लकच असतो. म्हणून जुना अलंकार आठवून दुसरा जसा करतात तर त्याला लगड राहत नाही. नंतर अलंकार होणं आणि घनरूपात असणं ह्या दोन्ही गोष्टी केवळ अशा निर्विकार असणाऱ्या सोन्यावर घडतात. तसं निर्विकार जो परमात्मा आहे, निराकार जो परमात्मा आहे, त्याच्यावरतीच व्यक्त आणि अव्यक्ताचा भास आपल्याला होत असतो. वास्तविक दोन्ही एकच आहेत किंवा काहीच नाही. दोन्ही एकच आहे म्हणून त्याला विश्व ती माया आणि माया ते विश्व, विश्व हा परमात्मा, परमात्मा विश्व. ईशावाशमिदं सर्वं यत् किंचित जगतां जगत. हे जे वर्णन श्रुती सांगते ना, सगळं विश्व हे त्या विधात्यानं नटलेलं घातलेलं दागिनं आहेत. हा मुद्दा जर लक्षात घेतला तरी वासुदेव सर्वम इति हा जो भगवंत वर्णन करणार आहेत आता 90व्या अध्यायामध्ये, त्याचे हे सूत्र आहे. इथं वर्णन करतात आणि सांगतात सगळ्यामध्ये भगवंत आहे.
भगवंताखेरी सृष्टी टिकत नाही. तो त्याच्या पलीकडं आहे. त्यामुळे तो घडवतो, मोडतो, सगळ्या गोष्टी घडत असतात. तरी सुद्धा तो काय करतो? मायेकडून सगळं करतो, प्रकृतीकडून सर्व करतो, अविद्येकडून सगळं करतो. समोर दिसते ती अविद्या, समोर दिसते ती माया, परमात्मा नाही. म्हणून तो अव्यक्तामध्ये आहे. तर पहिलं अव्यक्त माया आणि प्रकृती आहे, आणि अव्यक्ताहून श्रेष्ठ असणारा अव्यक्त आहे तो परमात्मा. जरासा विभाग त्यामधला जरा केला, आणि व्यक्त रूपामध्ये असलेलं हे जग आहे. व्यक्त रूपामध्ये असलेलं हे जग आहे. आपल्याला फॅन फिरतेला दिसतो ना, दिसतो. हे व्यक्त रूप त्याचं प्रकटीकरण आहे. विद्युत शक्तीचं जे इलेक्ट्रिक पॉवर जे आहे त्या पॉवरचं हे व्यक्त रूप आहे. पण त्याचं अव्यक्त रूप सुद्धा आहे, आणि ते अव्यक्त रूप त्यामध्ये असतंच. ते त्याशिवाय ते चालेल कसे सांगा बघू. पण जेव्हा फॅन चालू नसतो त्यावेळी ते काय नसतं का? करंट रूपानं त्या लाईन मध्ये असतंच ना. मी स्विच मारायला होता म्हणून मला कळलं नाही त्याचं व्यक्त रूप. मग फॅन फिरायला लागल्यावर मला कळायला लागलं की हा फॅन फिरतोय, व्यक्त रूपाला आला. बल्ब लागला. बल्ब लागण्यापूर्वी लाईट नव्हता काय? त्यामध्ये विद्युत शक्ती नव्हती काय? आहेच. ती लाईनमध्ये, त्या वायरमध्ये विद्युत शक्ती सतत आहे. मग मला का दिसत नव्हती? तर मी त्याच्यावरती जी प्रक्रिया, ज्याला आपण विश्व प्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, जसं विश्व व्यक्त रूपात येतं, तशी विद्युत शक्ती या बल्बच्या रूपानं व्यक्त होत असते. अव्यक्ताने व्यक्ताचा हा विचार माऊलींनी ह्या 173 नंतर 74 ओळीमध्ये सुद्धा तोच विचार सांगितलेला आहे. हे दोन्ही जैशी होनी एकी साक्षीभूत सुवर्णी. ह्या दोन्हीला साक्षीभूत कोण असेल तर सोनं आहे. दोन्ही प्रकार निर्विकार सोन्याच्या ठिकाणी होतात. तैशी व्यक्त अव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. तसं व्यक्त आणि अव्यक्त यांच्यातील भेद एकाच साक्षी स्वरूप असलेल्या वस्तूच्या ठिकाणी आहे, आणि तो साक्षी रूप भगवंत आहे. ह्या साक्षरूप परमात्म्याच्या सत्तेवरती ही व्यक्त आणि अव्यक्ताची खेळ सुरू असतात. माया ही जी काम करते ही साक्षीभूत असलेल्या परमेश्वराच्या शक्तीवरच कार्य करते, आणि जग जे कार्य करत असतं ते मायेला धरून हे जगाचा व्यक्तपणा दिसणं हे सुद्धा त्या भगवंताच्या कृपेचाच खेळ आहे. हा मुद्दा सगळ्या संतांनी मांडलेला आहे. त्यामुळे कुठं काय शोधावं आणि कुठं वेदांताच्या दृष्टीनं प्रक्रिया बघत गेलो आपण तर अलंकार होणं, घनरूपात असणं, या दोन्ही गोष्टी एका केवळ निराकार निर्विकार असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणीच्या सत्तेवर घडतात. तो नाही त्याच्या सत्तेवर चालतं. जसा एखादा राजा असतो गादीवर बसलेला, तो राजवाड्यामध्ये पहुडलेला असतो, विश्रांती घेत असतो. अशा विश्रांती घेतलेल्या राजाच्या सत्तेवरती त्याने केलेल्या नियमांच्या आधारे सगळं राज्य चालत असतं. पण बोलताना आपण म्हणतो राज्य राजा चालवतो, सगळ्या राज्याचा राजा मालक आहे. हे जे शब्दप्रयोग आपण वापरतो ना, हे एक वास्तविक बघायला गेलं तर राजा काहीच करत नाही, तो नियमही करत नाही, तर त्याच्या सत्तेवरती हे सगळं विश्व चालतं. बाकी काय, सोनं काहीच करत नाही, माती काहीच करत नाही. तर त्यामुळे काहीतरी निमित्त गोष्ट घडत असतात. त्या निमित्ताला प्रकृती म्हणा, त्याला माया म्हणा, अविद्या म्हणा, आणि मग ते व्यक्त रूपाला येतं. हे निमित्त कारण होतं. पण निमित्त कारणापेक्षा उपादान कारणाचा विचार आपण सतत केला पाहिजे. सतत उपादान कारणाचा विचार करावा. त्यामुळं पुढे कोण आहे, थोडंसं भक्तीमध्ये निमित्त कारणाचा विचार केला जातो, आणि ज्ञानामध्ये उपादान कारणाचा विचार केला जातो. थोडासा विचार अभ्यास आपल्याला वृत्तीप्रभाकर किंवा विचारसागर किंवा पंचदशीसारख्या या प्रक्रिया ग्रंथांचा किंवा या प्रकरण ग्रंथांचा आणि प्रक्रिया ग्रंथांचा अभ्यास थोडा का असताना आपल्याला झाल्याखेरीज या असल्या ओव्या माऊलींच्या लक्षातच येणार नाहीत, किती समजून सांगितलं तरी. पण उदाहरणं माऊली देतात, अशी उदाहरणं आपल्याला वेदांतामध्ये बघायला फार कमी ठिकाणी असतात, फार कमी. म्हणून माऊलींची ज्ञानेश्वरी हे सगळं वेदांत शास्त्रच आहे.
पण ते सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं शास्त्र आहे. म्हणून माऊली काय बोलतात बघा, ही दोन्ही जैशी होनी एकी साक्षीभूत सुवर्णी. मगाशी सुरुवातीला आपण विचार केला होता, साक्षी राहिल्यानंतरच आपल्याला पृथ्वीच्या घडामोडीचा अभ्यास कळेल. आपण पृथ्वीतच राहतो आणि म्हणून आपल्याला पृथ्वीवरलं आपणच त्यातला एक भाग बनलेला असल्यामुळं आम्हाला काही समजत नाही, पृथ्वीवरल्या घडामोडीचा अंदाज कळत नाही. पण पृथ्वीच्या बाहेर राहून आत्मसत्ता ज्याला आपण म्हणतो, म्हणजे शरीराच्या बाहेर राहून शरीरातल्या घडामोडी कळू शकतात. आम्हाला शरीराचं ज्ञान का होत नाही संपूर्ण शरीराचं, तर आम्ही शरीरामध्ये स्वतः आहोत. म्हणून आम्ही शरीराच्या बाहेर राहून आत्मतत्वामध्ये समजा जर राहायला लागलो तर आपण साक्षी भावानं शरीराकडे पाहू शकतो, जसा परमात्मा पाहतो. हे दोन्ही नाहीत मग त्याला कळतं, हे शरीर नाही, हे जग नाही, आपण तेच एकमेव तत्व आहे. हे म्हणायचीही गरज नंतर पडत नाही, कारण ते एकच आहे. ते एक आहे. दुसरं निर्माण दिसतं आपल्याला कल्पनेनं. त्या दोन्हीची व्यवस्था लावण्यासाठी पहिला एक आहे म्हणून सांगावं लागतं. आता एक तरी कशाबद्दल म्हणायचं सांगा भाऊ, एक पण म्हणावं लागत नाही, दुसरं सांगण्यासाठी एक म्हणावं लागतं. तसं ही दोन्ही जैशी होनी एकी साक्षीभूत सुवर्णी, तैशी व्यक्त अव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई. कडसणी म्हणजे काय, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे भेद एका साक्षी स्वरूप वस्तूच्या ठिकाणी, अव्यक्त यांच्यातील भेद एकाच साक्षी स्वरूप वस्तू या ठिकाणी असतो. व्यक्त आणि अव्यक्त यांच्यामध्ये जो भेद दिसतो तो भेद आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. त्यामुळे साक्षी भावाने जेव्हा त्याकडे पाहिलं जातं त्यावेळी घडामोडी करतात. म्हणून इथे व्यक्त होणारं अव्यक्त होणारं ह्या सगळ्या घटना एकाच त्या साक्षीभूत वस्तूच्या ठिकाणी घडमोड चालू असते, असं वर्णन माऊलींनी या 2-3 ओळीमध्ये केलेलं आहे. फार सुंदर दृष्टांत दिलेले आहेत. जगाचा लोप झाला तरी त्याचा लोप होत नाही. जगाचे आकार बिघडले तर त्याला आकार नसल्यामुळे ह्याचं काय बिघडत नाही. त्यामुळे त्याला सहज अव्यक्त म्हणतात आणि एकाचं सूचित करण्यासाठी दुसऱ्याचं नाव म्हणावं लागतं. व्यक्त सांगण्यासाठी अव्यक्ताची संज्ञा वापरावी लागते. मग त्यासाठी सोन्याचं उदाहरण आणि दागिन्यांचं उदाहरण देऊन माऊलींनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. वेळ संपलेली आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घ्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.